धाराशिवमधून 12,000 गाड्या मुंबईकडे निघतायत। मसारोळा गावात जनजागृती करून मराठा कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार यावेळी त्यांनी केलेला आहे। मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जे आहे ते मराठा समाज धडकणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून जे आहे ते मराठा समाज धडकणार आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील मोठी जनजागृती करण्यात येते। आता आपण धाराशिव तालुक्यातील सारोळा गावात आहोत। या ठिकाणी मोठी जनजागृती मराठा समाजाच्या वतीने करण्यात येते। अशा पद्धतीने एक ट्रॅक्टर बनवण्यात आलेला आहे आणि गावोगावी जाऊन जी आहे ती या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाते। आमच्या अंतवाली सराटीमध्ये आम्ही उद्या दुपारून निघणार आहोत आणि तिथून आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहोत। ट्रॅक्टर घेतलेला आहे संघ। आम्ही 15 दिवसाची व्यवस्था केलेली आहे खाण्यापिण्याची। आणि जरी काय माझे बांधव आहेत सगळे भाऊ ही सगळे जे आहेत हे आपलं हे जाणार आहेत, मी बी जाणार आहे। जे राहिलेले कमी जास्त जे पडलेलं आहे ते आमच्या मी भावाला सांगितलेलं आहे किंवा काय कमी जास्त जर पडलं तर इथं बाकीचं कुठानं बघ मी चाललेलो आहे। एक 12,000 गाड्या धाराशिव जिल्ह्यातून निघतील असा पूर्ण अंदाज आहे आणि एवढी माहिती आलेली आहे आमच्यापर्यंत। आणि गावागावातून तुम्ही बघतच आहात की या सारोळा गावामध्ये एवढी मोठी तयारी केलेली आहे। ट्रॅक्टर केले, ट्रॅक्टरमध्ये 2 मजली ट्रॅक्टर तयार केल्यासारखं मध्येच केलं आहे। गॅसची सोय मध्येच केलेली आहे, शिगडीचं आहे त्याच्यामध्ये, खाण्याची सगळी सोय, पाण्याची सोय, पाणी एक स्वतंत्र पाणी, पिण्याचं पाणी वेगळं, सांडपाणी वेगळं, अशा पद्धतीनं सगळं नियोजनानं चाललेलो आहोत की सरकारनं आम्हाला काय म्हणजे कुठल्या लढाईला उतरवायचं त्या उतरायच्या तयारीत आम्ही गेलेलो आहोत ह्यावेळेस। आणि ते आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही। जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।